आवाज महाराष्ट्र वेब न्यूज, आपला आवाज आपली बातमी. अमरावतीमध्ये नव्याने निर्माण होत आहे सामाजिक संघटन. युवा लायन ग्रुप या नव्या सामाजिक संघटनेची बांधणी. अमरावतीमध्ये एका नव्या सामाजिक संघटनेची म्हणजेच युवा लायन ग्रुप ऑफ महाराष्ट्र या ग्रुपची नव्याने निर्मिती होणार असल्याची माहिती युवा लायन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष योगेश गुर्दे यांनी दिली. त्याच निमित्ताने भातकुली येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. समाजातील अन्याय, अत्याचार, शेतकरी, कामगार, बेरोजगार या लोकांच्या समस्या व त्याबद्दल लोकांना संघटित करण्यासाठी या ग्रुपची निर्मिती केल्याचं बोललं जात आहे. हा ग्रुप अमरावती जिल्हापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात बांधणी केल्या जाईल व लवकरच या ग्रुपचा मोठा वर्धापन दिन साजरा होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. यावेळी या बैठकीला उपस्थित ॲडव्होकेट प्रफुल्ल बांगरे, योगेश गुर्दे, मिलिंद वर्दे, सागर वर्दे, स्वप्नील तायडे, प्रवीण गजबिये, नगरसेवक शंकर वाघमारे आणि लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. खऱ्या अर्थानं ध्येय म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रश्न असो, तरुणांचे असो, कृषी संवर्धक असो किंवा शेतकऱ्यांचे असो किंवा प्रत्येक जाती धर्म प्रत्येकाचे प्रश्न असो, खऱ्या अर्थानं आज जसं तुम्ही बघता की टायगर ग्रुप हा खऱ्या अर्थानं सामाजिक भावनेवर अवलंबून आहे, तसाच हा आमचा एक उपक्रम आहे, एक जे सामाजिक चळवळ आहे किंवा सामाजिक जे संघटना आहे ते प्रत्येक विद्यार्थ्याला कला, क्रीडा, शैक्षणिक, संस्कृतीला एक जुळून एक खऱ्या अर्थानं एक विद्यार्थ्यांचं खंडन न करता एक विद्यार्थ्यांची एक नवीन चळवळ आणि एक इन्स्पिरेशन नेटवर्क तयार करणे त्याच्या मागचा आमचा एक भूमिका आहे. खऱ्या अर्थानं याच्यामधले सर्वात महत्त्वाची आणि एक अतिशय जबाबदारीपूर्ण एक गोष्ट असे की याच्यामध्ये कोणत्याच जातीचा भेदभाव नाही. प्रत्येक जाती, धर्म, पंथ, लिंग, शिक्षण, वर्ण याचा भेदभाव न करता फक्त आम्हाला धडाडीचा, तरुण, प्रयत्नशील आणि कर्तव्यदक्ष व बेजबाबदार नसून एक प्रामाणिक विद्यार्थी घडवणे हा आमचा याच्यातला प्रयत्न आहे. तुम्हाला संघटन संघटन निर्माण करण्याची तुमची इच्छा का झाली? का तुम्ही संघटन निर्माण? कारण की आज आपला समाज पाहिला की दोनच गोष्टीनं छिन्न बिछिन्न झालेला आहे की आपलीच साडी, आपलीच माळी, आपल्याच बायकोची गोल गोल साडी. पण खऱ्या अर्थानं आपल्याला समाजानं काय दिलं यापेक्षा आपण समाजाला काय देऊ शकतो हा खऱ्या अर्थानं आज प्रत्येक जाती, धर्म, पंथ, लिंग, शिक्षण, वर्णात जे थोर महापुरुष जन्माला आले असेल, क्रांतिकारक असेल किंवा जे महामानव जे त्यांनी खऱ्या अर्थानं एक जबरदस्त काम केलेलं आहे की जे खऱ्या अर्थानं एका जातीपुरतं नसेल, हे प्रत्येक देशाच्या राष्ट्राच्या निर्मितीसाठी आहे. तर हे राष्ट्र निर्मितीचा त्यांना आम्हाला पोटाची भूक नव्हे पण आम्हाला त्यांची विचाराची सर्दी आहे, आम्हाला विचारांची गरज आहे. जेणेकरून आम्ही तरुणांना एक खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांचे विचार घडवण्याचा साधा एक प्रयत्न सुरू आहे. आज तरुणामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. तुमच्या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही काय विचार तरुणासाठी मांडणार आहात? आता प्रत्येक याच्यातून जसं जर बघितलं आपण तर कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकारण, समाजकारण, खेळ किंवा बरेचसे याच्यातून आपल्याला मुभा झालेला आहे. आज प्रत्येक विद्यार्थ्यांकला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आहे. आपले इथं जसे म्हणतात की विद्यार्थ्यांकडे क्वांटिटी नव्हे तर क्वालिटी आहे, पण खऱ्या अर्थाने आज ग्रामीण विद्यार्थ्यामध्ये क्वालिटी आहे, गुणवत्ता आहे, प्रामाणिकपणा आहे, पण त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन नाही. त्याचबरोबर आम्ही CIGC अंतर्गत करिअर गायडन्स काउन्सिलिंग सेंटर करू शकतो. बँक ऑफ महाराष्ट्रातर्फे एक RCTचा प्रोग्राम तर रूरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तो प्रोग्राम राबवू शकतो. विद्यार्थ्यांना औद्योगिक करण्यातून खऱ्या अर्थानं राष्ट्राची निर्मिती होती, याकरता IGTR इंडो जर्मन टूरिझम हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा प्रोग्राम करू शकतो. जसं MSME माननीय नितीनजी गडकरींचा खाता मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस हा पण प्रोग्राम करू शकतो. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना घरापासून तर दारापर्यंत आणि दारापासून तर राष्ट्र निर्माण करेपर्यंत प्रत्येक कला, क्रीडा, शैक्षणिक, राजकारण, उद्योगधंदे, व्यवसायात आम्ही प्रत्येक अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय करून त्यांना मदत करू शकतो. चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दाबून आमच्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळवा. बातमी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये द्या.